कोकण 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 कोकण. नमस्कार, जय श्रीराम. गुडनी. आज आपण निघतोय कोकणाच्या ट्रिपसाठी आपल्या या 6व्या डेस्टिनेशनला. आणि कोकणाच्या ट्रिपसाठी आपण का निघतोय याचं कारण तर तुम्हाला सकाळी कळणारच आहे. तर आता सध्याला आपण इथून निघतो. रात्रीचे वाजलेले आहेत 10:30 आणि ट्रॅव्हल्स आपली जी मागं उभा आहे त्या मागच्या ट्रॅव्हल्सने आपण निघतोय. एक अभिसरण नावाचा एक कार्यक्रम आहे आपला. त्या कार्यक्रमाअंतर्गत आपण कोकण भ्रमण करणार आहोत आणि कोकणची एक ट्रेडिशन कशी आहे त्याची एक जाणून घेणार आहोत. सो आपण या 9 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पूर्णपैकी हे कसं चालतं, काय चालतं आणि नेमकं याचा उद्देश काय याच्याबद्दल जाणून घेऊ आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहू. प्रत्येक 8 दिवसाचा ब्लॉग आपला एक नवीन नवीन काहीतरी शिकवणार आहे, नवीन नवीन काहीतरी दाखवणार आहे. तर आपण प्रत्येक ब्लॉगला या सिरीजला एक चांगला प्रतिसाद देसाल याची मी आशा करतो आणि सकाळी भेटूया आपण. चला. हॅलो गायज, आता वाजलेले सकाळचे 2:45. मस्तपैकी चहाचा आनंद घेऊन आम्ही आता परत निघतोय अभिसरणच्या वाटेने. ते कुठं? पनवेलला. म्हणजे पनवेलला आम्ही सगळे आता निघतोय आणि पनवेलवरून आम्ही दिवसाचा कार्यक्रम करून तिथून कोकणच्या दिशेने निघणार आहे. काही बोलायचं तुम्हाला? नाही. गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. जय श्रीराम. जय श्रीराम सगळ्यांना. सर्वांना नमस्कार मित्रांनो. आता आम्ही इथं सध्या नगरच्या पाठीमागे आहोत. आता आम्ही नगरच्या पुढे थोड्याच वेळामध्ये आम्ही आता पुण्यामध्ये प्रस्थान करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण मुंबई हायवेवरती आणि आपला जी दिशा आहे पनवेलच्या दिशेने आपण जाणार आहोत. आणि मग उद्याचं सर्व आपले सेशन वगैरे झाल्याच्यानंतर आपण कोकण या विभागाकडे प्रयास करणार आहोत. मजा नाही. आता वेगवेगळे सगळ्यात विभाजन होऊन जाईल, कोणत्या गटामध्ये जाईल आणि यासाठी सर्वांना शुभेच्छा. तर जरा मग सर आता जसं की तुम्ही ऐकलं त्याच्या हिशोबाने आता आपण भेटूया सकाळी. सकाळ म्हणजे सकाळ झालेलीच आहे. आता भेटू आपण मुंबईला गेल्यावर पनवेलला. गुड मॉर्निंग. आपण आज पोहोचलेलो आहे पनवेलला आणि पनवेलच्या गांधीधाममधून आपण बोलतोय. हे माझे मित्र. याचं नाव सच्चिदानंद. तुझं? नवे श्रीराम. असे 2 मित्र माझ्यासोबत आहे सध्याला. आणि आम्ही आता सध्या इथं सकाळी किती वाजता पोहोचलो आपण? 5:30 वाजता पोहोचलो. आणि 5:30 वाजता पोहोचून सगळं आवरून वगैरे आम्ही आता निघतोय नाश्त्याच्या ठिकाणी. नाश्ता वगैरे करून एक सेशन आहे पूर्ण दिवसाचं 4-4:30 पर्यंत. ते सेशन अटेंड करून आम्ही निघणार आहोत कोकण साईडला. कोकण साईडला कसं निघणार आहोत आणि काय प्रोसिजर आहे त्याची, तर ती पूर्ण प्रोसिजर जी आहे ती पूर्णपैकी तुम्हाला सांगण्यात येईल. तर तोपर्यंत तुम्ही कोकणची राहू द्या. तुम्ही तोपर्यंत कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आणि लाईक सबस्क्राईब तर सांगा जरा, जर कसं सांगायचं असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि मिनी कोकणची वाईफ घ्या. दाखवा जर गणपती पोळ्याचं दर्शन कोकण. देवदेवतांचा महाल कोकण. लाल परीचा प्रवास कोकण. चिऱ्या कौलांच्या घरांचा कोकण. हॅलो गाईज, आज आम्ही निघलेलो आहे सिंधुदुर्गला आणि आमच्या ग्रुपचं नाव आहे 2024च्या अभिसरण कार्यक्रमासाठी आम्ही निघलेलो आहे. आणि या ब्लॉगची सुरुवात आम्ही करतोय युसुफ मेहर अली सेंटर या ठिकाणावरून, जे आहे पनवेलला, मुंबई येथे. तर आम्ही आता इथून निघणार आहोत डायरेक्ट पनवेल सिंधुदुर्गासाठी. आणि सिंधुदुर्गावरून आपण
काही नाही, आमचा मित्र जरा कॅमेरा हँडल करत होता. सो आम्ही सिंधुदुर्ग निघणार आहे आणि सिंधुदुर्गवरून पुढची जी माहिती आहे ती पूर्ण आम्ही तुम्हाला सांगू नंतर. आंबा काजू नारळी पोफळी उडदाची पिठी अन सोलकढी भाकरी कालवणाची चव लयनारी. दिस इज अभि सरन, वी आर इन कोकण नाव अँड हे आपले सगळे मित्र. प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक क्लिपमध्ये मित्र बदलत असतील कारण मित्रच तेवढे आहे भाऊ. आणि आता सध्याला आम्ही पोहोचलेलो सिंधुदुर्गामध्ये आणि या गाडीमध्ये म्हणजे ही जे छोटा हाती आहे, छोटा हातीमधून आम्ही चाललो आमच्या डेस्टिनेशन पॉईंटकडे. बाहेरचं जर का वातावरण पाहायचं म्हणलं तर तुम्ही बाहेरचं वातावरण बघा. तर अशा पद्धतीने निसर्गरम्य वातावरण कोकणचं, या कोकणच्या निसर्गरम्य वातावरण आम्ही चाललोय आमच्या डेस्टिनेशनकडे. आणि तिथे गेल्यावरती काय सीन आहे आणि आपण कुठं राहणार आहोत त्याच्याबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येईल. शेअर, सबस्क्राईब सांगा पोरांनो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा. बिलकुल करा बरं का. चला भेटू मग पुढच्या क्लिपमध्ये. शिवायू जेवणात भारी कोकण 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 विहिरीच्या पाण्याची चव निराळी शांती आनंदाची नदीच ग्वाही सारवलेला खडा मातीतले खेळ अशी गर्द छाया कुठेच नाही. मित्रांनो, आपण आलेले सिंधुदुर्गमध्ये आणि तुम्हाला जसं माहिती आहे सिंधुदुर्गमध्ये आपला एक प्रोजेक्ट चालू आहे अभिसरण नावाचा. तर अभिसरण नावाच्या प्रोजेक्टमध्ये आपण एका ठिकाणी सध्या आलो आहे, एका विजिटला, एका फॅक्टरीला आपण इथं विजिट केलेलं आहे. आणि त्यापैकी इथलचं जर का एक प्रोडक्ट म्हणलं तर हे एक स्वीट कोकम नावाचा हा प्रोडक्ट आहे. आणि या मॅडमची ही कंपनी. सो या कंपनीमध्ये बरेच प्रोडक्ट ते बनवतात. कोकम सरबत, आंबावडी, आंबापोळी. तर त्यापैकी त्यांचे प्रोडक्शनचे हे प्रोडक्ट आहेत. पैकी जर का पाहायला गेलं आपण आता जे कोकम पाहिलं प्लेटमध्ये, ते प्लेटमध्ये आपण जे टेस्ट मॅडमनी टेस्ट दिलं होतं आपल्याला, त्यापैकी हे कोकम सरबत जे कोकम फ्रूटपासून बनतं. त्यानंतर हे आहे जॅकफ्रूट पोळी म्हणजे फणसाची पोळी, हे त्यांचं प्रोडक्ट आहे. अजून एक प्रोडक्ट म्हणजे जे आपण आंबावडी खातो त्याच्यापैकीच एक आंबापोळी नावाचा आहे प्रोडक्ट त्यांचा, जे ते ज्या इथलच्याच प्रोडक्ट पासून हे जे प्रोडक्शन युनिट त्यांनी बनवलं आहे. आणि जस्ट एक स्टार्टिंग त्यांची घरापासून झाली होती आणि आता त्यांचं या फॅक्टरी लेवलला पूर्णपैकी वर्क आलेलं आहे. त्या मॅडमचं इंट्रोडक्शन का झालं. मॅडम, या मॅडमचं हे फॅक्टरी युनिट आहे आणि त्यांनी हे प्रोडक्ट चालू केलेले आहेत. घरून सुरुवात करून आता सध्या फॅक्टरी लेवलला त्यांनी हा पूर्ण प्रवास बनवलेला आहे. आणि या प्रोडक्टचं म्हणजे या फॅक्टरीचं नाव त्यांनी SK सन्स या नावाने त्यांनी ही फॅक्टरी ओपन केलेली आहे. तर ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे आपण हा प्रोडक्ट जो आहे हा प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्णपैकी प्रयत्न करू. सागर प्रेमाचा डोंगर मायेचा सागर प्रेमाचा डोंगर भक्तीची ओंजळ आहे कोकण सणांचा कोकण प्रथांचा कोकण. आपल्या सिंधुदुर्गामधला हा दुसरा दिवस आणि आपण आज जातोय सिंधुदुर्गमधल्या सावंतवाडीमध्ये. सावंतवाडीमध्ये फेमस स्पॉट राजवाडा आणि तिकडचे काही राजे महाराजे आहेत त्यांचा अजून पण पूर चालू आहे, त्यांना आपण भेट देणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सावंतवाडीचा स्पॉट आहे तो स्पॉट लाकडाच्या मूर्ती बनवण्यासाठी एक फेमस स्पॉट आहे. त्याच्यामुळं आपण ते लाकडाच्या मूर्ती कशा बनतात काय नाही कोणत्या कोणत्या प्रकारच्या असतात ते पूर्ण पाहणार आहोत. आणि आपण आता निघलेलो आहे सावंतवाडीकडे. तर आपण सावंतवाडीमध्ये गेल्यानंतर तिकडचे स्पॉट बघूया. मुकुट मालवणीचा आहे कोकण कोकण
कोकणातल्या लावणीची मौज ही कोकण. गौरी गणपतीतला गाजावाजा कोकण. कला रत्नांची खाण ही कोकण. दशावताराची झिंग ही कोकण. हे गडकिल्ले क्रांतीची निशाणी. दिनावी तीर थोर छत्रपती. होते इथे पावन जमीतून गंगामाई. जन्म कोकणातला गत जन्मीची पुण्याई. कोकण 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 तर नमस्कार मित्रांनो, आम्ही सध्या आलो आहोत मालवण या बस स्टॉपवर. आम्ही बांध्यावरून आलो आहोत. 2 घंट्याचा प्रवास होता. खूप थकलो भागलो. आता आम्हाला चहा प्यायल्याची काही मार्ग नाही. तर चला आम्ही चहा प्यायला जाणार आहोत. येऊ शकता. हा, नाहीतर काही इच्छा नाहीये आपली येण्याची. चहा घेणार. हा, चहा घेणार का? घेतला तर चालता का? आपण येऊ आता चहा घेतला तर. तुम्हाला उशीर होईल, नाश्ता नका करू. चला आपण. तर अशा प्रकारे सगळेजणांनी पूर्ण कोकण निसर्गरम्य वातावरण पाहिलेले आणि तिकडची भाषा पण बऱ्यापैकी शिकलेली आहे. तर आपण बांधाला अलविदा केलेला आहे. सध्या बघू शकता तुम्ही. टाटा आम्ही बांधा. बस नटिरी सणाना इकडे आलेलो आहोत. आता पुढे जायचं आम्हाला. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचंय. कॉमेडी करतोय. हाँ, नटुरे बहुत देख लिया नटुरे. तर आता आम्ही चाललोय. आम्ही आलोय मालवणला आणि मालवणवरून आता आपला पुढचा प्रवास सुरू होतोय. 2 दिवस आपण मालवणलाच आहे. तर मालवणचे काही व्हिडिओज वगैरे आपण पाहिल्यानंतर चला आपण जाऊया बाहेर. मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे महत्वाचं अशाच प्रकारचे कमेंट करू नका. कमेंट करू पाहिजे रे. नाही मनावर न घ्यायचं. चला ठीक आहे. अशा प्रकारे कोकण फिरून आल्यानंतर लेडीजचं पण एक बोलणं ऐकून घेऊ आपण, कारण त्यांना पण फार असे एक्सपिरियन्स भेटलेले आहेत. तर त्यांना काय काय एक्सपिरियन्स झाले तर त्यांच्याकडून ऐकू आपण. गाईस, आम्ही इथे आलोय 2 तासचा ट्रॅव्हल करून. त्यामध्ये आमची झोपही झालेली नव्हती. एवढ्या लवकर उठून लवकर फ्रेश होऊन आलोय बस पकडून. बससाठी पण तिथे वेट केलेलं आणि आता फायनली इथे पोहोचलो. पुरुष मंडळींनी आम्हाला पूर्ण बॅग्स हँडल करण्याला दिलेले आहेत. बघा ह्या कमी आहे काही नाही. आणि हा ब्लॉग आमच्यासाठी स्पेशल घेतलेला आहे आणि आमच्या रिक्वेस्ट खूप मागणी करून आम्हाला या ब्लॉग मध्ये भेटलंय. आणि अशा पद्धतीने पहिल्या ब्लॉग मधून आम्हाला आउट केल्यानंतर हा स्पेशल ब्लॉग आमच्यासाठी शूट केला जात आहे. स्पेशल ब्लॉग नाही, स्पेशल शूट तुमच्यासाठी होणार आहे. इथं झालेलं आहे समजा, यांचं काही नाही. तर अशा प्रकारे या काय म्हणतात त्याला महिला शक्तींचा हा काय एक अभिप्राय होता. खूप सारं झालेलं आहे. उचलू लागायला येत असले तर या तुम्ही आभार उपकार. महिलांचा हा एक अभिप्राय होता आणि महिलांचा अभिप्राय आपण आता ऐकलेला आहे. काय एक्सपिरियन्स त्यांना झाला तर अशा प्रकारे आमचे मॅडम आलेले आहेत. ते मॅडम हे आमच्या कोऑर्डिनेटर मॅडम, त्यांच्या टाळ्या सगळ्यांनी वाजवल्या सध्या. आता 4 वाजलेले आहेत आणि आपण आहे मालवणमध्ये आणि मालवणच्या गल्ल्यांमध्ये फिरतोय. जसं की तुम्ही माझ्या मागं बघताय, पूर्णपैकी 90sचा एक फील देणारा हा मालवण आहे. आणि आपण तशा ठिकाणी फिरत आहे सध्याला. एक ट्रायबल एरियामध्ये, म्हणजे एक विलेज, त्यामध्ये फिरतोय आपण. आणि इथं
आपण आलेलो आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरती, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या किनारपट्टीमध्ये म्हणजे कोकण किनारपट्टीमध्ये बांधलेला किल्ला आहे. 48 एकरमध्ये हा किल्ला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1662 ते 1665 अशा या 3 वर्षांमध्ये हा बांधला गेला आहे. हा किल्ला बांधत असताना 3000 मजूर आणि 3 वर्षे अशी हा कालावधी लागला. या किल्ल्यावरती तटबंदीसाठी एक चांगली भिंत जी 3 वर्षामध्ये बांधली गेली होती 3000 कारागिरांकडून, आणि यावरती तोफा आणि मंदिरं अशी 3 मंदिरं आहेत यावरती. त्यामधून एक जो मंदिर आहे तो शिवाजी महाराजांच्या मुलांनी इथे मंदिर बांधलेले आहेत. त्यापैकी शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे जे राजाराम महाराजांनी बांधले ते आहे राजेश्वरी मंदिर. या किल्ल्यावरती 4 मंदिर आहेत. त्यापैकी 3 मंदिर जे आहेत ते जरीमरी मंदिर, त्याच्यानंतर आपले भवानी मंदिर आणि महादेवाचं मंदिर एक आहे. ते शिवाजी महाराजांचं बांधलेलं आहे त्यांच्या मुलांनी. आणि इथे 2 विहिरी आहेत. त्यापैकी ज्या विहिरी आहेत त्या समुद्रात असून सुद्धा एक गोड पाण्याची विहिरी आहेत, ज्या साखरेचं पाणी म्हणजे गोड पाणी असं त्याला म्हणलं जातं. तर अशा प्रकारे आपण हा किल्ला पाहिलेला आहे सिंधुदुर्ग किल्ला, आणि खूप चांगल्या प्रकारे याचं अजूनसुद्धा ठेवण आहे. आणि समुद्रात असून सुद्धा हा किल्ला एकदम तटस्थ बांधलेला आहे. आणि जशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता तशाच पद्धतीने हा एक किल्ला इन्स्पिरेशन देतो आपल्या यूथसाठी. तर प्रत्येकाने हा किल्ला नेहमी इथं जर का आले तुम्ही कोकणामध्ये तर हा विजिट करावा असे माझं म्हणणं आहे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला, शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे. वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कोकणाच्या दौऱ्यावरील हा आहे 6वा दिवस आणि आपण आता जातोय सावंतवाडी येथे. या दौऱ्याचा एक शेवटचा दिवस असलेला हा दिवस आहे आणि आपण सावंतवाडी इथलचं एक गाव आहे, तिथे गावावरून आपण जाणार आहोत पनवेलसाठी. तर आपण इथून सावंतवाडीवरून रेल्वे पकडून जाणार आहोत पनवेलला. आणि सकाळचे 5:30 वाजलेले आणि सध्याला आपण 5:30 वाजता निघतो. तर जर्नी आपली स्टार्ट होती परत आपल्या गावाकडे जाण्याची. चला निघूया आपण आपल्या गावाकडे. मस्त मजा केलेली आहे आणि मस्तपैकी कोकण आपण पाहिलेलं आहे, नवीन नवीन जागा पाहिलेल्या आहे. आणि इथं जे ट्रायबल म्हणजे एक विलेजची जी जीवनमान आहे आणि विलेजचं जे राहणीमान वगैरे जे आहे, लोकांशी भेटणं, लोकांशी बोलणं वगैरे, ते पूर्ण आपण एक्सपिरियन्स करून आता निघत आहोत. फोटो आणि त्याचे व्हिडिओज वगैरे जे आहेत ते पूर्णपैकी सोशल मीडिया माझ्या इंस्टाग्राम पेजवर टाकण्यात येईल, तर ते तुम्ही नक्की पाहावे. कारण कोकणामध्ये आल्यानंतर ही जी फिलिंग असते ना, म्हणजे एक जुन्या काळामध्ये आल्यासारखं आपल्याला वाटतं. म्हणजे आपण एका खेडेगावामध्ये अपेक्षित करतो तसं पूर्णपैकी आपल्याला इथं भेटतं. तर नक्की बघावे. चला आपण निघूया आता पनवेलचं. गंध पसरला ना ते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे.
गावती चिमणी ती चिवचिवड. आता आजचा आपला लास्टचा दिवस आहे आणि आपण सगळे निघणार आहोत. आणि निघता निघता आता सगळ्यांचे तोंड पार सध्या हसा लागले. सगळे घरी गेल्यावर सगळे कळतील काय आहे काय नाही. लास्ट दिवस असल्यावरती प्रत्येकाचं काय बोलणं आहे ते पाहून घेऊ आपण. हा बोला. तो सध्या जल्लोष आहे. सगळे झाला. हा अजून एकदा. 1 2 3. झाडात लपले सगळे सोयरे